श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नम श्री लक्ष्मी नृसिंहाय नम नारायण नमोस्तुते। मागील अध्याय वाचले, रावजीस आशीर्वाद दिधले, गोमती तीर्थ महात्म्य कथिले आणि निघाले तीर्थाटना। नृसिंहस्वामी विश्वसंचारी उद्धारास्तव तयांची फेरी ददशादश विश्वांतरी प्रकट होती अकस्मात। नीच भक्तांच्या आग्रहे कथिती दत्तगुरूंची दिव्य महती कमंडलू तीर्थाची महती स्वामी वर्णिती सप्रेमे। कमंडलू या तीर्थावरी दत्तगुरूंची वसे स्वारी प्रल्हाद आणि अलर्कावरी ज्ञानदेवनी करीती कृपा। गोरक्ष मत्स्येंद्र आदी सारे सिद्धपुरुषा निर्मिले खरे प्रत्यक्ष परब्रह्म गुरुवरे सिद्ध जाणती आत्मरूपा। नृसिंहस्वामी भक्तांसी वदती कठीण कलियुगीय हो सांप्रती दत्तात्रेय दर्शनास्तव करीती नाना साधने भक्तजन। करीती कोणी अखंड जप गुरुचरित्र पारायणे खूप दत्तदर्शना अत्युगतप करीती कुणी गिरिकंदर्य। वृक्षासी उलटे कुणी टांगुनी बाहुद्वय ते उभारोनी भूमीस एक तो पद ठेवुनी घोर तपासी आचरती। वाढवोनी कोणी जटा फासोनी रक्षा कर्य लोटा कुणी घेती त्रिशूळ चिमटा अलख निरंजन वदती मुखे। कटी स्वेलीचा करदोटा कसोनी हिंडती लंगोटा जटाभार तो शिरी मोठा जय दत्त दिगंबर गर्जती। लोहकंटक आसनावरी राहती पडोनी ते दिनभरी रुद्राक्षमाळा अंगावरी धारण करोनी फिरती जग्य। कान्ह्य वर्तस्थ ते राहती कुणी पक्के मौन धरिती कुणी गर्जना सदा करीती गुरुदेव दत्त म्हणून या। सभोवताली लावुनी धुनी मग्न होती उग्र साधनी प्रखर अग्निवरी चालुनी दाविती करीतो घोरतप। तपाचरणे किरकोळ सिद्धी भविष्यकथने हो प्रसिद्धी जडीबुटीची अल्पबुद्धी सांगती जनाही दत्तकृपा। यात्रा करीती चारही धाम अन्नोदकस्तव श्रीमंतग्राम निवडुनी साधिती आपुले काम सांगती लोकान दत्तकृपा। करोनिया नित्य मुंडण कौपीन आणि कफनी घालून करी कटोरा तो घेऊन भिक्षांदेही करीती सदा। किमया थोडी साध्य करीती दत्तकृपा ती हीच म्हणती ब्रह्मज्ञान जना वदती मानिती आपणा वेदांती। असे मी मोठा तपाचरणी नसावी अशी विचारसरणी अखंड असावी नम्रवाणी मनीय असावे दत्तप्रेम। देव घेई सेवा करोनी हेची माझे भाग्य मानुनी जपतप करीतो मी म्हणूनी ऐसा नसावा अहंकार। जडदेहरूप देवदर्शन कलियुगीय या अशक्य म्हणून संत महंत होऊन ईश्वर नांदे पृथ्वीवरी। सर्वांतर्य एक परमात्मा परदुःखाने तळमळे आत्मा जयाचा त्यासी वदती महात्मा सकल शास्त्रे वर्णिती। दत्तगुरूंचा सत्य अवतार नृसिंहस्वामी अवनीवर जयशी जयाची इच्छा अपार दर्शन देती त्या रूपे। जाया पुढे उद्युक्त होती हनुमंतधारी तीर्थावरती भक्तजनांच्या आग्रहे करीती वसती पवित्र क्षेत्रासी। देखता तेथली बजरंग मूर्ती संतोषले अत्यंत चित्तीय वाट तेथली सानुली ती भुणवती दाटले अरण्यते। वनीय दरवळे पुष्पगंध समीर वाहे मंद मंद पक्षीगायन्य रानधुंद स्थान रमणीय वाटले। पादचारी भक्त कितेक विरगी तपासवी साधू लोक भीमदर्शन्या निमाली भूक ट्रेप मानस झाले। अनेक साधू संत तपती स्वामी पाहता हर्ष चित्तीय घालोनी दंडवत तया नमिती धन्य झाले तद्दर्शने। साष्टांग नमनांचा सोहळा दुरोनी पाही एक पांगळा हर्ष झाला त्या आगळा वाटे जावोनी वंदावे। दुर्दैवी त्या पांगळयासी जागेवरोनी उठायासी नसे शक्यता म्हणूनी श्रींसी प्रार्थना करी करुणा करा। जन्मसिद्धो मी पांगळा पडलो इथे होऊनी गोळा अन्नोदकही न मिळे वेळा ऐसा असे मी हतभागी। सर्वही जन वंदिती पाय पांगळ्या वाटे हाय हाय उठायाची शक्ती नासोय अरेरे केवढा करंटा मी। पातके केली काय न कळे उठो जाता बळे बळे देहभूमींवर कोसळे स्वामी सेवा कैशी करू। आर्थ होऊनी निज अंतर्य करी आक्रंदन धावा हरी तुम्हाविण प्रभू मला तारी कोण त्रिभुवनीय समर्थ हो। पामराचा न बघा अंत दुर्बलाते वाचवा तात नातरी माझा जन्म गर्तेत जाईल ऐसे न घडावे। आक्रंदता तो कंठ फुटला आसव्य नेत्रिय ती घळघळा दया न केलिया अशा वेळा प्राणार्पण करीन मी। जाणुनी तयाची ती तळमळ द्रवलय यतीचे हृदय कमळ हांक मारिती अति प्रेमळ ये उठोनी मजपाशी। तव तो कर जोडुनी उठवेना मातेय स्थलावरुनी सांगता कैसे ये म्हणुनी चेष्टा न करा गरिबाची। टवाळ निंदक भुणवताली वदती पांगळ्या बैसे स्थली उठो जाता पडशील खाली आणखी संकटीय पडशील।
जोगी यासम रे अनेक, नादी लाविती व्याकुळ लोक, चेटूक करिता, भूलताती लोक, फसता पस्तावती जन. उठता उठता भूमीस पडता, रक्तबंबाळ होशील पुरता, घेशील करुनी घात नसता, ऐके आमुचा उपदेश. स्वामी उच्च स्वरे वदती, अरे उठाया विलंब किती, संशय धरू नको चित्तीय, अल्प प्रयत्ने उठशील. प्रयत्न करिता तो उठाया, तया हांसती बुवा, बाया तोंची पांगळा निघे जाया, आपुल्या यत्नेय स्वामींकडे. स्वामी सन्निध येता स्वये, कवटाळिले चरणातये, वाचवी मज गे माये, अश्रूंनी न्हाणिले चरणद्वय. स्वामी तयासी गोंजारीती, न धरी कसली आता भीती, कृपा केली रे तुझवरती, चिंता अंतर्य न करावी. धावा ऐकता हृदय द्रवले, पाहिजे पामरा उद्धरिले, विश्वासाचे फळ हे मिळे, ऐसे हवे ती विश्वासू. पांगळ्या पायावरी हात, फिरविता राहिला उभा ताठ, ऐसा न पाहिला कधी असंत, उभ्या जन्मात मी कधी. तयाची देखता उत्तम स्थिती, भयग्रस्त ते टवाळ होती, अरे हा ईश्वर ऐशीमती, जाहली तेधवा टवाळांची. व्यर्थ निंदिले आपण अति, आम्ही न जाणिली योग्यता ती, क्षमा असावी आम्हांप्रती, साष्टांग नमने प्रार्थिती. पश्चात्ताप पावता जन, यतींचे जाहले मन प्रसन्न, निश्चिंत असणे हो आपण, कल्याण होईल सर्वांचे. नेम सर्वांनी पाळावे, संत महंत न निंदावे, पारखोनी मात्र घ्यावे, संत असंता दोघांही. स्वर्ण समजूनी धरिता व्याळ, घात तेणेची होय सकळ, सावध असणे सर्व काळ, साधाल तेणे निजहिता. दिसते तैसे कदा नसते, हे न जाणल्या सदा फसते, सावध राहोनी वर्तवेते, आपुले हित साधाया. हिरा म्हणूनी कांचवरिता, फसल्यावरी पस्तावता, विचारपूर्वक परीक्षा करिता, दुःख बाधेल ना कदा. ऐसा यतींचा हितोपदेश, संतोषले जन विशेष, धर्मात्मा किंवा हा जगदीश प्रकटला जणू स्थलासिया. अवलोकिता साधूची शक्ती, करू लागले लोक भक्ती, दत्तावतार ही पवित्र उक्ती, मान्य जाहली सर्वासी. गर्भांधासी दिली दृष्टी, पांगळ्यासी निकोप यष्टी, हर्ष पावले पूर्वीचे कष्टी, सामर्थ्य ऐसे स्वामींचे. मुकांसी देती दिव्यवाणी, प्राक्ते मुखीय वेदवाणी, ऐसे सामर्थ्य चक्रपाणी, तुमचे नृसिंहयतीश्वरा. अनेक संत आले नी गेले, तयांचे म्या चरण धुतले, पंगुत्व परी ना लया नेले, एकाही साधू, संतांनी. कोणत्या जन्मीचा मला न कळे, पुण्यांश ठेवा मी दुर्बळे, होता ठेविला, तोंच किय फळे, लाभती मातेय श्रीचरण. वर्णी लापणा असा ज्ञानी, सांप्रत मज ना दिसे कोणी, जिथे श्रमलिसे वेदवाणी, तिथे मज मतिमंदा बळ कोटचे. पांगळा नामे गणेशपुरी, वदे समर्था परोपरी, आज आपुला मी श्रीहरी, ऋणी असे की चरणांचा. चंचल भारती आनंदगिरी, सवे श्रीस्वामींची असे स्वारी, तया संगे तो गणेशपुरी, गिरीवरी चढला लीलेने. कृष्णानंद श्रीसरस्वती, रामपर्वत विश्वानंदयती, हेही असती त्या संगती, पवित्र पर्वत चढावया. जाता चढोनी तिथे बघती, बजरंगबलीची दिव्य मूर्ती, गणेशपुरीसह सर्व करीती, साष्टांग दंडवत बजरंगा. कमंडलूतीर्थ ते नजेक, शोभा तेथली हर्षदायक, धर्मकर्मादी जन अनेक करीती पावन व्हावया. गिरनार नामे पर्वतावरी, असती अत्यंत उच्च शिखरी, दत्तात्रेयांच्या पादुकापरी, स्वयंभू असती तेथे किय. तयांचे घेता किय दर्शन, पावन होती पापी जन, अपूर्व ऐसे ते महिमान, संत तेथील वर्णिती. मूर्ती सिद्धिविनायकाची, मनोहर ती दिसे साची, दर्शन घडता परमसुखाची, प्राप्ती होतसे तात्काळ. मंदिरीय घंटानाद करिता, दिव्य आनंद हो चित्ता, भक्तांची ती भक्त्युत्कटता, उचंबळे किय अनिवार. जय जय देवा श्रीगणेशा, तोडी आमुच्या मोहपाशा, अज्ञानाची हरुनी निशा, ज्ञान प्रकाशे उद्धरिगा. स्वामी स्वये विश्वंभर, असता परिवाराबरोबर, कासया प्रार्थना प्रभूसमोर, शंका मानसीय उपजेल. प्रार्थना, सेवा वारंवार, व्हावया खरा आत्मोद्धार, अध्यात्ममार्गीय यत्न थोर केलेची पाहिजे भक्तांनी. भक्तजनांसी ज्ञान द्याया, तत्वज्ञान मनीय ठसाया, भक्तकल्याण साधाया, स्वामी योजितो उपायांसी. पवित्रस्थानी शिष्यांसवे, हिंडूनी देती अनुभव नवे, अद्भुत अनुभव घ्याया हवे, नित्य नूतन हिंडोनी. ल अनुभवाविणे शब्दज्ञान, मना न देई समाधान, स्वामी समर्था शरण रिघून, प्राप्त करोनी घ्यावे ते. असो, ऐका पुढील कथन, वंदोनिया स्वामी चरण, पुढे निघाले जगज्जीवन, सवे घेऊनी अनुयायी. गोमुख तीर्थासी ते आले, जगदंबेचे पद वंदिले, माता भवानी त्यांसी बोले, स्वामी समर्था इकडे कुठे. सगुण रूप हे परब्रह्म, प्रत्यक्ष देखता आज परम, हर्ष जाहला मज अनुपम, आदिमाये तुझ देखता.
सुहास्य वदने वदे माता, आता पुढे कुठे जाता, करीत चाललो तीर्थयात्रा, सवय घेऊनी अनुयायी. महन्मंगला जगदंबेसी, सांगोनी वदती नीट शिष्यांसी, चलावे पुढे तीर्थाटनांसी, विविध ऐशा पावन स्थली. गोरक्षनाथ ते महासिद्ध, अवघडनाथही अतिप्रसिद्ध, आलिंग्य स्वामीस बद्ध केले तय सत्प्रेमे. अवर्णनीय किय तयांची भेट, प्रेमोर्मींचा अपूर्व थाट, वर्णिल ऐसा कोण भाट, शेषासही ते शक्य नसे. समर्थचरणीय लोटांगण, घालुनी उभे कर जोडून, गुह्याती गुह्य ते ज्ञान सांगून, समर्थ घेती निरोपासी. कमंडलू या तीर्थासमीप, देखता तयाचे प्रसन्न रूप, सर्वास जाहला हर्ष अमूप, त्रिकाल करीती स्नान तिथे. पुष्पलतांनी वन दाटले, फळभारांनी वृक्ष लवले, पक्षीगण गायनीय रमले, दृश्य मनोहर स्वर्गीय. अमृताहुनी मधुरती, कमंडलू तीर्थाचे जल प्राशिती, तेणे तृषार्त तृप्त होती, वानिती त्या जलाशया. वन्य फुलांचा दरवळे गंध, निर्झर धावती ते स्वच्छंद, खळखळ नादे होय धुंद, वनश्री ती सर्वही. आजूबाजूस भव्य पर्वत, विलोकिता हो चित्त तृप्त, क्रीडती वनचर्य तिय सर्वत्र, ऐसी नटली वनश्री ती. गिरनार पर्वता महत्व थोर, महंत योगी, सिद्ध अपार, गुहेत बसूनी साधने घोर, वर्षानुवर्षे करिता ती. इष्टप्राप्तीचे समाधान न मिळे म्हणूनी ऋषी खिन्न, गुहेत होता स्वामी दर्शन, ऋषीगण सारा आनंदला. आहाहा, दयाळा श्रीसमर्था, आज लाधली कृतार्थता, दिव्य आपुला कर ठेविता, आपण आमुच्या मस्तकावरी. विश्वव्यापका विश्वेश्वरा, द्यावा आम्हा निज आसरा, दिव्य स्वरूपी परमेश्वरा, गुह्यत वर्तणे आम्हा सवे. परंतु स्वामी तया वदती, जरा न वाटो मना खंती, सदैव आमुची असे प्रीती, सर्वांवरी हो सुनिश्चित. अडल्या नडल्या उद्धराया, जावे लागते अन्य ठाया, प्राप्तव्य ते अंते वाया, सांगणे लागते उपायासी. स्वामी निघती मनोवेगे, ऋषी धानवती तया मागे, अंतर्धान पावती जागे, कवणांसही ते दिसती ना. समर्थ स्वामी कुठे जाती, जाणाव्या ते आतुरती, श्रोतियांची मनोस्थिती, जाहली असे मी जाणतो असा श्रोते सावचित्त, पुढील अध्येय कथास्तुत्य, शंकाकुशंका पावती असत, वाल वाचिता आनंदी इति श्रीस्वामी गुरु कथामृत, त्यांतील अध्याय पूर्ण होत, रामचंद्र गोविंद हे लिहित. स्वामी कृपे सर्वथा श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.